स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. खरं तर या विरोधकांना आत्ता यांची सत्ता गेल्यानंतर यांना काही कामच उरलेलं नाही. यांनी फक्त आम्हा सत्ताधाऱ्यावर फेक अकाउंट काढायचे, काहीतर गलिच्छ शब्द वापरायचे, त्याच्यामध्ये आमदार साहेब असतील, दादा असतील, यांच्यावर चिखलफेक करायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. हे या विट्यातल्या जनतेला माहीत झालेलं आहे. त्यामुळं आम्ही पूर्णपणे या असणाऱ्या विरोधकांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांना आम्ही बेदखल केलेलं आहे. डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. पॅराडाईज सिटी. निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण. प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, DJ पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल. तर आजच आपली बुकिंग निश्चित करा. पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा. विटा शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या आळसंद येथील जलशुद्धीकरण केंद्रावर आज आपण आलेलो आहोत. इथं जर बघितलं तर कृष्णा नदीतून या ठिकाणी हे पाणी लिफ्ट करून या ठिकाणी आणलं जातं आणि यावर प्रक्रिया करून विटा शहराला शुद्ध असा पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली आणि कृष्णा नदीत पूर आला आणि त्या परिस्थितीत नदीतील पाणी गढूळ झालं आणि ते पाणी तिथून उचलून या ठिकाणी आणण्यात येतं. परंतु इथं पाणी आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया होण्याऐवजी इथला जो CFL जी यंत्रणा आहे ती या ठिकाणी बंद पडली होती. तरी देखील संबंधित कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत विटा शहराला पाणी पुरवठा केला. त्यामुळे विटा शहरातील पिण्याचं पाणी हे गढूळ आलं. विटा शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्यावर टीकेची झोड उठवली. यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी नगरसेवक संजय मेहरबान आहेत. खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी विटा शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला आणि विरोधकांनी तुमच्यावर टीका सोडली. तुमचा देखील त्या नावाचा उल्लेख करून टीका केली. काय सांगाल? खरं तर विटा शहरास पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे ती सन 1998 साली कार्यान्वित झालेलं आहे. त्या योजनेस आज गेली 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सदर योजना पूर्णपणे कालबाह्य झालेली आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये विटे शहरास पिण्याचा जो पाणी पुरवठा होतो तो आळसंद जलशुद्धीकरणावरून होत आहे. असे असताना गेल्या 4-8 दिवसापूर्वी या शहरामध्ये आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. त्या पावसामध्ये घोगावमधून जे पाणी आळसंद शुद्धीकरणाला येतं ते पूर्णपणे गढूळ आलं आणि त्या जलशुद्धीकरणावरून अचानकपणे शुद्धीकरणाचा फिल्टर प्लॅन्ट हा याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळं शहरास 2-3 दिवस गढूळ पाणी पिण्यास योग्य नसणारं देण्यात आलं. खरं वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारे जाणून बुजून विटे शहरास गढूळ पाणी पुरवठा आम्ही सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. हा पावसाळ्याच्या दिवसात झालेला पाण्याचा प्रवाह आणि तिथून जॅकवेलवरून विटे शहरास होणारा टेक्निकल प्रॉब्लेम यावेळेस शहरास गढूळ पाण्याचा प्रवाह झालेला आहे. याच्या अगोदर मी एक स्टेटमेंट दिलं होतं की आळसंद जलशुद्धीकरणावर आम्ही सर्व फिल्टर प्लॅन्ट हा शुद्ध केलेला आहे, हा स्वच्छ केलेला आहे आणि शहरास पाणी पुरवठा हा इथून पुढं स्वच्छ होणार आहे. खरं तर विटा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा टीमने विटे शहरामध्ये विविध भागामध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाक्या ह्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून पिण्यास लायक असणारे पाणी त्यामध्ये सोडून शहरास पाणी पुरवठा होतो. वास्तविक पाहता आमची गेले 5-7 महिने झालं सत्ता आली आणि आत्ताच गढूळ पाणी आले असं नाही. गेली 40 वर्ष झालं काय माझी असणारे पदाधिकारी
यांनी या शहरास किती मुबलक पाणी दिलं, किती स्वच्छ दिलं, किती पाणपट्टी घेतली हे विटे शहरातल्या लोकांना माहीत आहे. आज वास्तविक पाहता स्वर्गीय अनिल भाऊंच्या प्रयत्नानं, अनिल भाऊंच्या असणाऱ्या पुण्याईनं आणि सन्माननीय आमदार सुहास भैया बाबर, उपनगराध्यक्ष सन्माननीय अमोलदादा यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून या शहरास पुरेसं आणि मुबलक पाणी देण्याबाबत जे निवडणुकीला आश्वासन दिलं होतं ते आश्वासनाची पूर्तता आज काही दिवसानंतर आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल. खरं तर या विरोधकांना आत्ता यांची सत्ता गेल्यानंतर यांना काही कामच उरलेलं नाही. यांनी फक्त आम्हा सत्ताधाऱ्यावर फेक अकाउंट काढायचे, काहीतर गलिच्छ शब्द वापरायचे, त्याच्यामध्ये आमदार साहेब असतील, दादा असतील यांच्यावर चिखलफेक करायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची. हे या विट्यातल्या जनतेला माहीत झालेलं आहे. त्यामुळं आम्ही पूर्णपणे या असणाऱ्या विरोधकांच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांना आम्ही बेदखल केलेलं आहे. आणि सुहास भैयाने आणि दादाने जे निवडणुकीमध्ये पाण्याचं आश्वासन दिलं होतं ते पाण्याचं आश्वासन तुम्हाला काही महिन्यात काय पूर्ण झालेलं दिसेल. आणि शहरास जो काही पावसाच्या पाण्यामुळं गढूळ पाण्याचा जो काय विटे शहरात प्रवाह झाला त्याबद्दल खरं तर मी सर्व विटेकर जनतेचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ही गोष्ट कोणी काय जाणून बुजून केलं नाही. जो काय आपणास या गढूळ पाण्याबद्दल नगरपालिकेच्या माध्यमातून जो काय तुम्हाला त्रास झाला त्या त्रासाबद्दल मी व्यक्तिशः मी या विटेकर जनतेचं, तमाम विटेकर जनतेचं माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्या काही आमच्या या पाण्याच्या बाबतीत काही टेक्निकल चुका झाल्या असतील त्या आम्ही सुधरून इथून पुढं शहरात जो पाणी पुरवठा होणार आहे स्वच्छ आणि पिण्यालायक आम्ही करणार आहे. जनतेनं आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करावं. जर काय समजा या काही गोष्टी आमच्याकडं चुकीच्या होत असतील तर आम्हाला त्यांनी जरूर जाब विचारावा. पण विरोधकांनी राजकारण म्हणून कोणत्याही गोष्टीचं चुकीचं राजकारण करू नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. आता सध्या कसा पाणी पुरवठा होतोय? आता पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे का आणि लोकांपर्यंत पाणी पोचतंय का? खरं तर हे विटे शहरात अशुद्ध पाणी पुरवठा आल्यानंतर सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी, पाणी पुरवठा सभापती यांनी तातडीने या योजनेची माहिती घेतली. पाणी पुरवठा विभागामधील सर्व कर्मचारी जे कार्यरत आहेत, ज्या गोष्टी टेक्निकल बाबी ज्यांना समजतात त्या सर्वांची बैठक घेऊन पाणी पुरवठा आपल्याला इथून पुढे शुद्ध करण्याबाबत ज्या काही तिथं तांत्रिक अडचणी झाल्या, ज्या कारणामुळे अशुद्ध पाणी येते, ज्या काही गोष्टी तिथे बिघाड झाल्या त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती घेऊन तात्काळ 24 तासात ती यंत्रणा कार्यान्वित करून शहरास पाणी पुरवठा आता शुद्ध आणि सुरळीत चालू आहे. खरं तर आपण गेल्या काही महिन्यापूर्वीच निवडणुकीच्या काळात तुमची मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की यावेळी नक्की परिवर्तन होईल आणि ते झालं. काय तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही जे नागरिकांना, आम्ही विटे शहरातल्या लोकांना जे शब्द दिला होता निवडणुकीच्या काळात त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल आणि भुयारी गटर असेल, ज्या ज्या काय आम्ही लोकांना जे काही शब्द दिलतं आता तर 6 महिने झालेले आहेत. काय पहिला टप्पा आणि पहिलं आमचं लक्ष आहे की शहरात सुरळीत आणि चांगला स्वच्छ पाणी पुरवठा मिळावा. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मग भुयारी गटार, बरोबर. मग ह्या गोष्टी आम्ही टप्प्याटप्प्यानं करत आहोत. आमदार साहेबांनी दादा त्यावर लक्ष देऊन आहेत. शासन स्तरावर आम्ही पाठपुरावा करत आहेत. या बाबतीत आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नगर विकास खाते त्यांच्याकडे. त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळी महात्मा गांधी सभा झाली त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब शेवटच्या 10 मिनिटात आले आणि त्यावेळी एकच घोषणा केली होती की साहेबांनी की ही विटा नगरपालिका मी दत्तक घेतलेली आहे. त्यामुळं ही विटे शहरातल्या पाण्याचा प्रश्न असेल, भुयारी गटाराचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, त्या प्रत्येक गोष्टी सोडवण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा आमदार साहेब करत आहे. तुम्हाला काही दिवसात या गोष्टी सगळ्या पूर्णपणे झालेल्या दिसतील. खरं तर हा जो प्रकार घडला, हा प्रकार घडल्यानंतर आमदार साहेबांनी
कारणे दाखवा नोटीस देखील काढली संबंधित अधिकाऱ्यांना, परंतु जे जुने कर्मचारी आहेत ते असं जाणून बुजून काय करतात का जेणेकरून सत्ताधाऱ्यांचं डिमोशन होईल किंवा त्यांच्यावर टीका होईल, असं काय करतायत का असा आरोप होतोय? नाही, शेवटी कसं आहे, कर्मचारी हा कर्मचारी असतो, तो काय कुठल्या नागरिकाच्या जीवाशी खेळणार नाही. तो भले माझी असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा जर तो समर्थक असेल काय, पण माझं असं मत आहे की तो आम्हाला विरोध करू शकेल. कारण का पूर्वश्रमीचे सगळे ते लोक 30-20 वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर काढलेले आहेत. आता नवीन संसार आमच्याबरोबर अजून काय कुठं अंगाला काय म्हणजे त्यांचं झालेलं नाही. विरोध आम्हाला आमच्या विचाराशी ते नसतील, पण पाण्यासारख्या विषयामध्ये आणि जीव घेण्यासारखा विषय त्यांच्यातनं कुठनं घडणार नाही अशी माझा थोडी खात्री आहे त्यांची. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं, हे होते संजय मेहरबान, नगरसेवक आहेत. खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी विटा शहरात जो प्रकार घडला आणि त्यानंतर विटा शहरात जे राजकीय वातावरण झालं त्याबाबत यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि टीकेला या ठिकाणी उत्तर देखील दिलेलं आहे. कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा